ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। मागील आठवड्यात आपण आत्मदर्शन नाम या समासाचे श्रवण केले। श्री समर्थ सांगतात की परमात्मा हा निर्गुण निराकार आहे, त्याला जन्म वा मृत्यू नाही, तो येत नाही वा जातही नाही, तो सर्व व्यापक आहे। श्री समर्थ सांगतात की आत्मनिवेदन भक्ती ही सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे, जी परमात्म्याच्या जवळ घेऊन जाते। समर्थ सांगतात की आत्मनिवेदनाच्या शेवटी देवभक्ताचे ऐक्य होऊन जी अभेद भक्ती घडते तिलाच सायुज्य मुक्ती म्हणतात। श्री समर्थ सांगतात की जो सद्गुरूचे वचन हृदयात धारण करून अत्यंत आदराने वारंवार सद्गुरूच्या वचनाचे श्रवण मनन करीत राहतो, तोच मोक्षाचा अधिकारी होतो। आता चालू आठवड्यात नवीन समास सिद्ध लक्षण नाम सुरू झाला असून सिद्ध पुरुषांची कोणती लक्षणे समर्थाने वर्णन केली आहेत त्याचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास 9वा सिद्ध लक्षण नाम। श्रीराम समर्थ। अंतरी गेलिया अमृत बाह्य काया लखलखित अंतरस्थिती बाणता संत लक्षणे कैसी। श्रोता समर्थांना विनंती करत आहे की एखाद्याने जर अमृत प्राशन केले तर ते पोटात गेल्यानंतर त्याची बाह्य कांतीसुद्धा लखलखीत दिसते। त्याचप्रमाणे अंतरामध्ये स्वस्वरूपानुभव असलेल्या संताची बाह्य लक्षणे कशी असतात ते आम्हाला सांगावे। झाले आत्मज्ञान बरवे ते कैसेनी पा जाणावे, म्हणून बोलली स्वभावे साधू लक्षणे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की एखाद्याला आत्मज्ञान निसंदेहपणाने झालेले आहे हे कसे जाणावे, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आता साधू लक्षणे सांगतो। ऐका सिद्धाचे लक्षण। सिद्ध म्हणजे स्वरूप जाण, ते पाहता वेगळेपण मुळीच नाही। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की आता सिद्धाची लक्षणे सांगतो, ते तुम्ही लक्षपूर्वक श्रवण करा। सिद्धाचे मुख्य लक्षण म्हणजे तो स्वस्वरूपाशी एकरूप झालेला असतो, तेथे वेगळेपण जराही शिल्लक राहिलेले नसते। स्वरूप होऊन राहिजे तया नाव सिद्ध बोलीजे, सिद्ध स्वरूपची साजे सिद्धपण। श्री समर्थ म्हणतात की स्वरूप होऊन राहणे याला सिद्ध हे नाव आहे। जो स्वरूपाकार होऊन राहतो त्याला सिद्ध असे म्हणतात, कारण स्वरूप हे नेहमी स्वयंसिद्ध असते। वेदशास्त्री जे प्रसिद्ध स्वस्वरूप स्वतःसिद्ध, तयासीच बोले जे सिद्ध अन्यथा न घडे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की स्वस्वरूप हे स्वयंसिद्ध आहे, हे वेदांत शास्त्रातही प्रसिद्ध आहे। हे स्वयंसिद्ध स्वरूप जो स्वतः झाला त्याला सिद्ध म्हणावे लागेल, अन्यत्र सिद्ध या शब्दाचा प्रयोग करताच येत नाही। तथापि बोलो काही एक साधकास कळाया विवेक, सिद्ध लक्षणाचे कौतुक ते हे ऐसे असे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की तरी पण साधकाला विचार करून जाणता यावीत म्हणून काही सिद्ध लक्षणाचे कौतुकाने वर्णन करत आहे, ते असे। अंतरस्थिती स्वरूप झाली, पुढे काया कैसी प्रवर्तली, जैसी स्वप्नीची नाथली स्वप्रचना। श्री समर्थ म्हणतात की स्वप्नात ज्याप्रमाणे मिथ्याच काही दिसते ऐकू येते, त्याप्रमाणे सिद्ध पुरुषाची अंतरस्थिती स्वरूपकार झाली तरी देहाने तो इतर सामान्य लोकांप्रमाणे व्यवहार करताना दिसतो। तथापि सिद्धाचे लक्षण काही करू निरूपण, जेणे बाणे अंतरखुन परमार्थाची। समर्थ या ठिकाणी सांगतात की तरीही
परमार्थाची अंतर्खून बाणावी म्हणून येथे काही सिद्ध लक्षणाचे निरूपण केले जात आहे. सदा स्वरूपा संनादन हे साधूचे मुख्य लक्षण, जणी असून आपण जना वेगळा. समर्थ ते सांगतात की निरंतर स्वरूपानुसंधान हे साधूचे मुख्य लक्षण आहे. तो लोकांसारखाच वागत असतो, पण त्याची अंतस्थिती अगदी लोकापेक्षा वेगळी असते. स्वरूपी दृष्टो पाहता तुटून गेली संसार चिंता, पुढे लागली ममता निरोपणाची. श्री समर्थ म्हणतात की स्वस्वरूप अनुभव आल्यानंतर प्रपंचाची चिंताच राहत नाही, तर अध्यात्म निरूपणाबद्दल प्रेम वाटू लागते. हे साधकाचे लक्षण. परिसिद्धा अंगी असे जाण, सिद्ध लक्षण साधे केविन बोलोच नये. श्री समर्थ म्हणतात की खरे पाहिले तर हे साधकाचे लक्षण आहे, पण ते सिद्धाच्याही ठिकाणी दिसून येते. कारण साधकच साधन करून पुढे सिद्ध झालेला असतो. त्यामुळे साधकाची लक्षणेच सिद्धाच्याही ठिकाणी आढळतात. बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपकार अंतरी, सिद्ध लक्षण चतुरी जाणीजे ऐसे. श्री समर्थ म्हणतात की बाहेरून त्याचे आचरण उत्तम साधकासारखेच असते, पण अंतरी तो स्वरूपकार झालेला असतो. संदेहरहित साधन तेची सिद्धाचे लक्षण, अंतर्बाह्य समाधान चळेना ऐसे. हे समर्थ म्हणतात की सिद्ध बाहेरून साधन करीत असला तरी त्याच्या अंतरात कुठलाही संदेह नसतो. त्याचे साधन निसंदेहपणे चालते. बाह्य परिस्थिती कशी असली तरी त्याचे अंतर्बाह्य समाधान जराही ढळत नाही. अचळ झाली अंतरस्थिती, तेथे चलनास कैसी गती, स्वरूपी लागला वृत्ती स्वरूपची झाली. श्री समर्थ म्हणतात की सतत स्वरूपासुंदनामुळे त्याची अंतरस्थिती अढळ झालेली असते. त्याचे चलनच होईल कसे? स्वरूपाकडे वृत्ती सतत लागली की स्वरूपच होऊन जाते आणि त्याचे स्वरूपाशी ऐक्य होते. मग तो चळतास चळन, चंचळपणे निश्चळ, निश्चळ असून चंचळ देह त्याचा. समर्थ म्हणतात की अशी स्थिती एकदा प्राप्त झाली की देहाची हालचाल होत असतानाही तो अंतर्यामी स्थिर अचल असतो. चंचल दिसत असला तरी अंतर्यामी निश्चळ असतो आणि याचप्रमाणे अंतर्यामी असूनही देहाची सर्व हालचाल सुरू असते. स्वरूपी स्वरूपची झाला, मग तो पडोनीची राहिला अथवा उठून पळाला तरी चळेना. समर्थ म्हणतात की स्वरूपी जो स्वरूपकार होऊन राहतो तो देहाने एकाच ठिकाणी पडून राहिला अथवा उठून धावत सुटला तरी त्यामुळे त्याच्या अंतरस्थितीत कुठलाही बदल होत नाही. येथे कारण अंतरस्थिती, अंतरीच पाहिजे निवृत्ती, अंतर लागले भगवंती तोची साधू. समर्थ या ठिकाणी सांगतात की येथे अंतरस्थितीच अत्यंत महत्त्वाची आहे. अंतरी वृत्तीच नाही अथवा निवृत्त अवस्था होणे आवश्यक आहे. ज्याचे अंतकरण भगवंताकडे लागलेले आहे तोच साधू होय. बाह्य भलतेची असावे, परी अंतर स्वरूप लागावे, लक्षण दिसती स्वभावे साधू अंगी. श्री समर्थ म्हणतात की बाहेरून देहाची स्थिती कशी असली तरी अंतर्यामी स्वस्वरूपासंधान असले पाहिजे. त्यामुळे साधूच्या अंगी काही लक्षणे स्वाभाविकरित्या दिसून येतात. राजा बसता अवळीला, अंगी बाणे राजकळा, स्वरूपी लागता जिव्हाळा लक्षणे बाणती. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की एखादा मनुष्य अकस्मात राज्यपदावर आला की त्याच्या अंगी वज्रकळ आपोआप बांधते. त्याप्रमाणे स्वरूपी लक्ष लागते. एरवी अभ्यास करिता हाती नला चढती सर्वता, स्वरूपी राहावे तत्वता स्वरूपी हौसी. श्री समर्थ म्हणतात की
ही लक्षणे एरवी किती अभ्यास केला तरी प्राप्त होऊ शकत नाहीत. स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाकार होऊन राहावे लागते तरच ती लक्षणे अंगी बाणतात. अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी, संतसंगे निरूपणी स्थिती बाणे. श्री समर्थ म्हणतात की वृत्ती सतत निर्गुणी राहणे हीच अभ्यासातील सर्वोच्च स्थिती आहे. संत संगतीत सतत अध्यात्माचे निरूपण श्रवण केल्याने ती स्थिती अंगी बाणते. ऐशी लक्षणे बरवी स्वरूपकारे अभ्यासावी, स्वरूप सोडिता गोसावी भांबावती. श्री समर्थ म्हणतात की स्वरूपासंधानाने स्वरूपकार होत असता या उत्तम व्यानाचाही अभ्यास करावा. स्वरूपसंधान सुटले की सिद्धही भ्रष्ट होतात. आता असो हे बोलणे, ऐका साधूची लक्षणे, जेणे समाधान बाणे साधका अंगी, स्वरूपी भरता कल्पना, तेथे कशी उरेल कामना, म्हणून साधूजना काम नाही. ते समर्थ म्हणतात की आता साधूची लक्षणे कोणती ती सांगतो. स्वरूप निर्विकल्प असल्याने तिथे कल्पना करू लागल्यास कल्पनाच नाहीशी होते, तर कल्पनेमुळे उत्पन्न झालेली कामना तिथे कशी शिल्लक राहील, म्हणून साधू निष्काम असतात. कल्पिला विषयो हातीचा जावा, तेने गुणे क्रोध यावा, साधूजनाचा अक्षय ठेवा जाणार नाही. श्री समर्थ म्हणतात की आपण एखादी वस्तू वा भोग प्राप्त व्हावा म्हणून कल्पना केली आणि ती इच्छा पूर्ण झाली नाही की आपल्याला राग येतो, पण साधूंचा ठेवा अक्षय असतो, तो कधीही नाहीसा होत नाही. म्हणून ते क्रोधरहित जाणे ती स्वरूप संत, नासिवंत हे पदार्थ सांडोनिया. श्री समर्थ म्हणतात की साधू हे क्रोधरहित असतात. सर्व नाशिवंत पदार्थाचा त्यांनी मनाना त्याग केलेला असतो. जेथे नाही दुसरी परी, क्रोध यावा कोणेवरी, क्रोधरहित चराचरी साधूजन वर्तती. श्री समर्थ म्हणतात की जिथे दुसरे कोणीच नाही तिथे क्रोध तरी कोणावर येणार, म्हणून या जगात वावरत असूनही साधू क्रोधरहित असतात. आपलं आपण स्वानंद कोणावरी करावा मद, या कारणे वादविवाद तुटून गेला. श्री समर्थ म्हणतात की आपणच स्वानंद रूपाने सर्वत्र असताना गर्व तरी कोणावर करणार, यामुळे कुणाशी वादविवाद करण्याचा प्रसंगच त्यांना येत नाही. साधू स्वरूप निर्विकार, तेथे कैसा तिरस्कार, आपला आपण मत्सर कोणेवर करावा. समर्थ म्हणतात की साधू हे स्वरूपकार असतात व स्वरूप तर निर्विकार आहे, मग त्यांच्यामध्ये तिरस्कार कसा उत्पन्न होईल. साधू वस्तू अनायसे, या कारण मत्सर नसे, मदमत्सराचे पिसे साधूसी नाही. साधूंना अनायसे आत्मरूप वस्तुरूप प्राप्त झालेले असते, त्यामुळे तिथे विकारांना वावच नसतो, त्यामुळे मदमत्सराचे खूळ साधूच्या ठिकाणी नसते. साधू स्वरूप स्वयंभ, तेथे कैसा असेल दंभ, जेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही. श्री समर्थ म्हणतात की साधू हे स्वतः सिद्ध स्वरूपाकार झालेले असतात, तेथे द्वैतच निर्माण होऊ शकत नाही, मग दंभ कसे असेल, तेथे दंभ कसा असेल. जेने दृश्य केले विचंत, तेथे कैसा हो प्रपंच, या कारणे निप्रपंच साधू जाणावा. समर्थ म्हणतात की ज्याने सर्व दृश्यसृष्टी मिथ्या जाणून त्याचा त्याग केलेला असतो, त्यांच्या हातून प्रपंच कसा घडेल. अवघे ब्रह्मांड त्याचे घर, पंचभूतिक हा जोजार, मिथ्या जाणून सत्वर त्याग केला. समर्थ म्हणतात की ज्याने हा पंचभौतिक पसारा मिथ्या आहे हे कळताच सत्वर त्याचा त्याग केला आहे. हे अवघे ब्रह्मांड हे त्याचे घर आहे, तो साधू होय. या कारणे लोभ नसे, साधू सदा निर्लोभ असे, जयाची वासना समरसे, स्वरूप शुद्ध स्वरूपी. समर्थ म्हणतात की पंचभौतिक पसारा मिथ्या आहे तो जाणत असल्याने त्याला कशाचाही लोभ नसतो, त्याची वासना लय पावलेली असतो, म्हणून साधू सदा निर्लोभ असतो. आपलं आपण उघा, स्वार्थ कोणाचा करावा, म्हणून साधू तो जाणावा शोक रहित.
श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की आत्मरूपाने आपणच सर्वत्र व्यास आहोत असे तो जाणतो. मग स्वार्थ कोणाचा साधावा? साधू स्वार्थरहित होतो, त्यामुळेच तो शोकरहितही होतो. दृश्य सांडुनी नाशिवंत, स्वरूप सेविले शाश्वत, या कारणे शोकरहित साधू जाणावा. श्री समर्थ म्हणतात की नाशिवंत दृश्याचे मिथ्यापण जाणून साधूने त्याचा त्याग केलेला असतो व शाश्वत अशा स्वरूपाचा आश्रय केलेले असल्याने साधू शोकरहित झालेला असतो. शोके दुखवावी वृत्ती, तेथे झाली निवृत्ती, म्हणून साधू आदी अंती शोकरहित. श्री समर्थ म्हणतात की शोकामुळे मनात दुःखाची वृत्ती उत्पन्न होते, पण साधू हा वृत्तीरहित असल्यामुळे त्यांच्याकडे शोक नसतो. मोहे जळंबावे मन, तरी झाले उन्मन, या कारणी साधूजन मोहातीत. समर्थ म्हणतात की मन हे मोहाने पछाडले जाते, पण साधू उन्मनी अवस्था प्राप्त करून घेतात, त्यामुळे तो मोहातीत नसतो. साधू वस्तू अद्वये, तेथे वाटेल भये, परब्रह्म ते निर्भये, तोची साधू. समर्थ म्हणतात की आत्मवस्तू एकच आहे, तिच्याशी साधू एकरूप झालेला असल्याने त्याला भय कशाचे वाटणार? परब्रह्म जसे निर्भय आहे तसाच तोही असतो, या कारणे भयातीत. साधू निर्भय निवांत, सकळासे मांडील अंत, साधू अनंतरूपी. श्रीमंत म्हणतात की साधू हा भयातीत असल्याने निर्भय तसाच निवांत असतो. सर्व दृष्ट सृष्टीच्या प्राल्यकाळी अंत जरी ओढावला तरी साधू अनंतरूप परब्रह्म्याशी ऐक्य पावल्याने अनंतच होतो. सत्यस्वरूपे अमर झाला, भय कैसे वाटेल त्याला, या कारणे साधूजनाला भयच नाही. समर्थ म्हणतात की सत्यस्वरूपाशी ऐक्य पावून तो अमर झालेला असतो, त्यामुळे त्याला कशाचेच भय नसते. जेथे नाही द्वैत भेद, जेथे नाही द्वंद्व भेद, आपला आपण अभेद, तेथे कैसा उठेल खेद देहबुद्धीचा. श्री समर्थ म्हणतात की जेथे दैत्यामुळे येणारे वितिष्ठ नाही, तेथे खेद कसा उत्पन्न होणार? देहबुद्धीमुळे खेद उत्पन्न होतो. साधू आपण केवळ अभेद म्हणजे एकच आत्मरूप झालेला असल्याने त्यांच्यात खेद निर्माण होत नाही. बुद्धीने निर्मिले निर्गुणा, त्यास कोणीच नेईना, या कारणे साधूजना खेदची नाही. समर्थ म्हणतात की त्यांच्या बुद्धीने निर्गुणाचा निश्चय केलेला असतो आणि निर्गुणाला तर कोणीच नेऊ शकत नाही, त्यामुळे साधूंच्या ठिकाणी खेदच नसतो. आपला आपण एकच ठाईचा, स्वार्थ करावा कोणाचा, दृश्य नशा स्वार्थाचा ठावच नाही. श्री समर्थ म्हणतात की आपण तो एकला एकच असतो, तर स्वार्थ कुणाचा करणार? दृश्य मिथ्या ठरल्याने स्वार्थाला जगात जागाच नाही. साधू आपणाची एक, तेथे कैसा दुःख लोक, दुजेविन अवेक येणार नाही. श्री समर्थ म्हणतात की साधू हे स्वरूपाकार झाल्याने द्वैत पूर्ण निषेध झालेले असते आणि दुसरे कोणीच नाही, तर विवेक तरी कसा असणार? आशा धरता परमार्थाची, दुराशा तुटली स्वार्थाची, म्हणून नैराश्यता साधूची ओळखन. श्री समर्थ म्हणतात की परमार्थाची इच्छा धरल्याने स्वार्थाची दुराशा नष्ट झाली, म्हणून वैराग्य हे साधूचे लक्षण जाणावे. मृदूपणे जैसे गगन, तैसे साधूचे लक्षण, या कारणे साधू वचन कठीण नाही. समर्थ म्हणतात की गगन जसे मृदू व तसाच स्वरूपकार झालेला साधूसुद्धा मृदू असतो, त्यामुळे तो कधी कठोर असे वचन बोलतसुद्धा नाही. स्वरूपाचा संयोगी, स्वरूपची झाला योगी, या कारणे वितरागी निरंतर. श्री समर्थ म्हणतात की स्वरूपाशी ऐक्य झाल्याने योगी स्वरूपच झालेला असतो, म्हणून तो निरंतर अनासक्त असतो. स्थिती बाणता स्वरूपाची, चिंता सोडली देहाची, या कारणे होणाराची चिंता नसे. श्री समर्थ म्हणतात की स्वरूप स्थिती बांधल्यामुळे त्याने देह प्रारब्धावर सोडलेला असतो. जे आपले स्वरूप नाही त्याची चिंता कशाला करायची? म्हणून त्याने पुढे काय होईल, कसे होईल अशी देहाच्या संबंधाने उत्पन्न होणारी जी चिंता सोडलेली असते. स्वरूपी लागता बुद्धी, तुटे अवघी उपाधी, या कारणे अनुरूपावी साधू जन. श्री समर्थ म्हणतात की
बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी जडल्यामुळे सर्व उपाधी नष्ट होतात, म्हणून साधू लोक निरुपाधिक असतात. साधू स्वरूपाची आहार आहे, ते संगची न साहे, म्हणून साधू तो न पाहे मान आणि अपमान. श्री समर्थ म्हणतात की साधू नेहमी स्वरूपाकार होऊन जातात. स्वरूप तर निसंग असते, त्यामुळे तो मान आणि अपमानाचा विचार करत नाही. अलक्ष असला विलक्ष, म्हणून साधू परमदक्ष, ओढू जाती कैपक्ष परमार्थाचा. समर्थ म्हणतात की साधू अशा आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करतो, म्हणून तो अत्यंत सावध असतो. तो नेहमी परमार्थाचा कैवार घेतो. स्वरूपी नाही न साहे मळ, म्हणून साधू तो निर्मळ, साधू स्वरूपाची केवळ मनोनिया. श्री समर्थ म्हणतात की स्वरूपाच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो, म्हणून तो निर्मळ असतो, कारण ते स्वरूपच झालेले असतात. सकळ धर्माधर्मे धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हेची जाणे मुख्यवर्म साधू लक्षणाचे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की सर्व धर्मामध्ये स्वधर्म हा श्रेष्ठ धर्म असतो आणि स्वरूपी राहणे हाच खरा स्वधर्म होय. साधू निरंतर स्वरूपी राहतात, हेच साधू लक्षणाचे मुख्य वर्म आहे. धरिता साधूची संगती, आपणास लागे स्वरूपस्थिती, स्वरूपस्थितीने बाणली लक्षणे अंगी. श्री समर्थ म्हणतात की चांगली संगत धरली म्हणजे आपोआप स्वरूपस्थिती प्राप्त होते आणि स्वरूपस्थितीमुळे चांगली लक्षणे अंगी बांधतात. ऐशी साधूची लक्षणे अंगी बांधता निरूपणे, परंतु स्वरूपी राहणे निरंतर. श्री समर्थ म्हणतात की अध्यात्म निरूपणाने, त्याच्या श्रवणाने साधूची लक्षणे अंगी बांधतात, पण निरंतर स्वरूपी राहावयास हवे. निरंतर स्वरूपी राहता स्वरूपीचे होईल तत्वता, मग लक्षणे अंगी बांधता येळ नाही. श्री समर्थ म्हणतात की निरंतर स्वरूपी राहिले की तत्वतः साधक स्वस्वरूपच होतो. स्वरूपी राहिल्या मती अवगुण अवघेच सांडती, परंतु याची सत्संगती निरूपण पाहिजे. श्री समर्थ म्हणतात की बुद्धी स्वस्वरूपामध्ये स्थिर राहिली की सर्व अवगुण नष्ट होतात, पण हे सर्व होण्यासाठी सत्संगती आणि संतमुखाने अध्यात्म निरूपण ऐकणे असावे. सर्वकळ सृष्टीच्या ठाई अनुभव एकच नाही, जो तो बोलील सर्वही पुढील समासे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की या सर्व सृष्टीमध्ये सर्वाचा अनुभव एकसारखाच नसतो. आता त्यासंबंधील विचार पुढील समासात सांगितला आहे. कोणे स्थितीने राहती, कैसा अवधान अनुभव पाहती, रामदास म्हणे श्रोती अवधान द्यावे. समर्थ या ठिकाणी श्रोत्यांना सांगतात की आव्हान करतात की कोण कोण कुठल्या प्रकारे राहतात, त्यांचा काय काय अनुभव येतात, याचे अवधान तुम्ही आता ऐकावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्धलक्षण नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।